नमस्कार मंडळी, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि क्रूर हत्येमुळं बीड जिल्ह्यातील एक काळं सत्य समोर आले. बेकायदेशीर आर्थिक सत्ता मिळवण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये दहशत माजवली जाते. वेळ प्रसंगी मुडदेही पाडले जातात. परळीच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील हे राखेचं सत्य समोर आले. बीड जिल्ह्यातील हवेतला गोळीबार, रिव्हॉल्वर घेऊन सोशल मीडियावर फोटो, कोयते चाकूसोबत व्हायरल केलेले फोटो सर्व समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये जंगलराज सुरू आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. केवळ परस्पर विरोधी टोळीवर वचक बसवण्यासाठी सोशल मीडियावर धिंगाणा सुरू आहे आणि हे सगळं करण्यामागचं कारण अर्थकारण. शस्त्राच्या माध्यमातून धाक, दहशत निर्माण करणे आणि बेकायदेशीर पैसा मिळवणे याची स्पर्धा बीड जिल्ह्यात सुरू आहे. बीड जिल्ह्यातील परळी शहर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैद्यनाथ मंदिरामुळं आणि दिवंगत राजकीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळं सर्वांना परिचित आहे. परळी शहरात असलेला औष्णिक ऊर्जा प्रकल्प बेकायदेशीर कमाईचा मोठा अड्डा ठरलाय. औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून बाहेर पडणारी राख ही कोट्यावधीच्या घरात आहे. या प्रकल्पातून वर्षभरात बाहेर पडणारी राख अंदाजे 1000 कोटींची आहे. विशेष म्हणजे ही राख उचलून नेण्यासाठी कोणतेही टेंडर निघत नाही की ठेका विकला जात नाही. परळीची हजारो कोटींची राख फुकटात उचलून काही टोळ्या आर्थिक गब्बर झाल्यात. हजारो फुकटच्या राखेवर नियंत्रण आणि कब्जा राखण्यासाठी दहशतीचा खेळ सुरू झालाय. हातात शस्त्रे आणि महागड्या गाड्या आपापल्या टोळींकडून स्थानिक नेत्यांना आर्थिक रसद जाते. त्याच्या बदल्यात स्थानिक नेता प्रशासनाला दाबून ठेवण्याचं काम करतायत. आपल्या टोळीवर कारवाई करायची नाही असा दमही देत आहेत. एवढंच नाही तर प्रसंगी अधिकाऱ्यांना उचलून नेऊन दहशत बसवली जाते. औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील फुकटची राख उचलण्याची विविध टोळ्यांमध्ये स्पर्धा असते. त्यातूनच संघर्षसुद्धा होतो. ही राख उचलण्यासाठी जवळपास 700 ते 800 व्हायवा दिवस रात्र काम करतात. हा धंदा 52 वर्षांपासून सुरू आहे. परळी औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील फुकटच्या राखेवर वर्षानुवर्षे डल्ला दिवसा ढवळ्या मारला जातोय. आलेल्या या कोट्यावधींच्या फुकटच्या पैशावर मग मस्ती आणि मुजोरी केली जाते. प्रशासनाचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि राजकीय नेते मॅनेज झाल्याने गेले 5 दशक या टोळ्यांचा हैदोस सुरू आहे. तो कधी थांबणार आणि कोण थांबवणार हा खरा सवाल आहे.